नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वीतील 11वा पाठ कठीण समय येता हा पाठ आपण पाहणार आहोत। या पाठाचे लेखक मनोहर भोसले आहेत। सुरुवातीला आपण या पाठाचा परिचय पाहूया। ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला अपघात झाला। त्यावेळी गावच्या स्थानिक तरुण पत्रकारांनी व जवळच्या शाळेतल्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गाडीवान, त्याची बायको व लेक यांना संकटातून कसे वाचवले याची उद्बोधक हकीकत या पाठात वर्णन केली आहे। चला पाठ पाहूया। कृष्णाकाठी वसलेले राजापूर हे एक गाव। साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो। ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते। कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत। एका मागून एक ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात। कृष्णाकाठी कृष्णा ही दक्षिण महाराष्ट्रातील एक नदी आहे। तिच्या किनाऱ्यावर राजापूर हे गाव वसलेले आहे। तिथे साखर कारखाना असल्यामुळे तिथे ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते। ऊस पिकवला जातो। ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते आणि कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत। एका मागून एक अशा अनेक गाड्या कारखान्याकडे जातात। एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती। सगळे बैलगाडे साखर कारखान्याकडे जात होते। त्या दिवशी एक बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती। मुंडासेचा अर्थ आहे डोक्याला बांधायचे पागोटे। गुंडाळलेला गाडीवान गाडी हाकत होता। गाडी हाकणे म्हणजे बैलगाडी चालवणे। गाडीवर त्याची 7-8 वर्षाची मुलगी व बाजूलाच त्याची बायको बसलेली होती। 7-8 वर्षाची मुलगी आहे, मुलीचं नाव सकू आहे आणि त्याची पत्नी बायको त्याच्या शेजारी बसलेली होती। ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उताराला लागली। बंधाऱ्यालगत म्हणजे बांध, आणि ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उताराला लागली। रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच आवाज झाला। उताराला लागल्यामुळे तिथे जे खोदलेला जो एक मोठा खड्डा आहे त्या खड्ड्याजवळच येताच आवाज झाला। बैलगाडीचे एक चाक निखळून म्हणजे जागेवरून सुटून। बैलगाडीचे एक चाक निखळून जागेवर सुटून कलल्यामुळे, कलणे म्हणजे वाकणे किंवा कलणे, गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली। म्हणजे बैलगाडीचे जे एक चाक आहे ते निखळून जागेवरती बाजूला पडले आणि उसाने भरलेली जी गाडी आहे ती गाडी एका बाजूला वाकली गेली, कलंडली गेली। त्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली। वरून उसाचे बांधे तिच्या अंगावर पडू लागले। गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली। गाडीवर बसलेली जी मुलगी आहे म्हणजे गाडीवानाची मुलगी जी सकू आहे ती एकीकडे फेकली गेली आणि त्या खड्ड्यामध्ये गाडीवानाची बायको पडली। गाडीवान बैलांचा कासरा धरून धडपडत कसाबसा जमिनीवर आला। गाडीवान बैलांचा कासरा धरून धडपडत कसाबसा तरी तो जमिनीवरती आला, पण गाडी उलटली म्हणजे पलटी झाली आणि बैलांच्या गळ्याला एकाकी म्हणजे अचानक फास बसला आणि तो खड्डा तर उसाने पूर्णतः म्हणजे संपूर्णपणे झाकला गेला। गाडीवानाची पत्नी त्या खड्ड्यात पडली आणि तिच्या अंगावरती ते उसाचे बांधे पडले। एका बाजूला सकू म्हणजे गाडीवानाची मुलगी पडली आणि त्या बैलगाडीमध्ये ज्या बैलांना फास गळ्याला अचानक एकाकी म्हणजे अचानक फास बसला, असा अपघात तिथे घडला।
नेमके याच वेळी 2 स्थानिक तरुण म्हणजे गावामधले रहिवासी, 2 स्थानिक तरुण बाईकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते. त्याच रस्त्यावरून जात असताना तो जो घडलेला संपूर्णतः प्रसंग आहे तो प्रसंग त्यांनी पाहिला, सारा प्रकार पाहिला आणि मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले गेले. रस्त्याच्या कडेला ती गाडी लावली आणि त्या गाडीकडे धावले आणि पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवला. म्हणजे एकाकी अचानक जो बैलांना बसलेला जो फास होता तो फास सोडवला. गळफास सोडून ते गाडीवानाकडे वळले. गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन सकू मुलीचं नाव आहे, सकू म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला. व्याकुळ होणे म्हणजे कासावीस होणे. आपल्या मुलीसाठी तो कासावीस होत गाडीकडे फिरत राहिला. पण त्याची बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. ठाव ठिकाणा अर्थ आहे पत्ता न लागणे किंवा पत्ता न सापडणे. मुलगी सापडली, तो मुलीला उचलला, पण बायको सापडत नव्हती. त्याच्यामुळे तो कासावीस होऊ लागला होता. मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुण मुलाने प्रसंग सावधान म्हणजे चटकन लक्षात येणे किंवा पटकन लक्षात येणे. चटकन लक्षात येऊन बाईकला किक मारली आणि शाळकरी मुलांचे पाडे ऐकू येत होते त्या दिशेला बाईक पळवली. जिथे शाळकरी मुलांचे पाडे ऐकू येत होते त्या दिशेला त्याने गाडी चालवली. शाळेच्या पायरीशी बाईक लावून थेट वर्गात गुरुजींच्या समोर हात जोडून उभा राहिला. हात जोडणे म्हणजे नम्रपणे विनंती केला व म्हणाला, सर, रस्त्यावर उसाची गाडी पलटी झाली अन खड्ड्यात पडली आहे आणि एक बाई खाली दबून गेली आहे. अशाच जो प्रसंग घडलेला आहे तो संपूर्ण प्रसंग तो सरांना सांगतो आणि म्हणतो की त्या खड्ड्यामध्ये एक बाई पडली आहे आणि त्या बाईच्या अंगावरती उसाचे भारे आहेत आणि त्यांचा जीव वाचवायचा असेल तर सर्वांनी मिळून जर प्रत्येक मुलांनी जर एक भार जरी काढलं तर त्या बाईचा जीव वाचेल अशी नम्रपणे विनंती तो करतो. मुलांनी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलले तर ती बाई वाचेल. लवकर चला प्लीज अशी नम्रपणे विनंती करतो. शिक्षकांनी लगेच सूचना केली, मुलांनो, आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे, तिकडे लवकर चला. लगेच सरांनी सूचना केली आणि मुलांना अपघात झाला आहे असं सांगितलं आणि अपघात झालेल्या ठिकाणी लवकर चला, शाळेच्या बाहेर पडा असं सूचना केली. तुफान म्हणजे वेगाने आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गाबाहेर आले. सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे गेले, म्हणजे जिथे अपघात झाला आहे त्या ठिकाणी गेले. पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी, म्हणजे जिथे अपघात झालेला आहे त्या रस्त्यावर दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी 4 मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली, हाताची आडवी साखळी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकाच्या मार्गदर्शनाने दोरखंड म्हणजे मोठा जाड दोर बांधून गाडी सरळ केली. काही मुले भराभरा ऊस उपसू लागली. ऊसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निपचित पडली होती. निपचित पडणे म्हणजे हालचाल न करणे किंवा शांत पडून राहणे आणि ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको शांत पडली होती, निपचित पडली होती. सर्वांच्या काळजात धस झाले कारण तिचा श्वासही गुदमरला होता. त्या मोठ्या खड्ड्यामध्ये गाडीवानाची बायको पडली आणि तिच्या अंगावरती उसाचे भारे पडले होते. त्यामुळे आणि तिचा श्वास गुदमरल्यामुळे ती निपचित पडली होती, शांत पडली होती, हालचाल न करता ती पडली होती. आणि हा जो सगळा प्रकार पाहून सगळ्यांच्या काळजात धस्स झालं होतं कारण श्वासही तिचा गुदमरला होता. ते 2 तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले.
आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले. ते 2 तरुण, शिक्षक आणि गाडीवान या सर्वांनी मिळून तिला खड्ड्याच्या बाहेर काढून एका झाडाखाली आणले. गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी, म्हणजे मनाला हादरा बसणे, भेदरलेल्या नजरेने आईकडे पाहतच राहिली. कारण ते कावरी-बावरी झाली, मनाला हादरा बसलेला आहे. आईला अशा अवस्थेत पाहून तिच्या मनाला हादरा बसला होता. विद्यार्थ्यांपैकी काहींनी त्या बाईंच्या हातापायाचे तळवे घासले, तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करायचा प्रयत्न चालवला. मग काही विद्यार्थ्यांनी हातापायाचे तळवे घासले, एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करायचा प्रयत्न चालवल्या. बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली. तशी आयो म्हणून तिच्या मुलीने तिला मिठी मारली आणि सगळ्यांना हैसे वाटले. हैसे वाटणे म्हणजे समाधान वाटणे. खूप प्रयत्न केल्यानंतर, बऱ्याच प्रयत्नानंतर तिने हालचाल केली, कारण ती निपचित पडली होती. हालचाल काही न करता ती निपचित पडली होती आणि सगळ्याला पाहून हे काळजात धस झालं होतं. पण बऱ्याच प्रयत्नानंतर ती हालचाल केली आणि सगळ्यांना हैसे वाटले, समाधान वाटले. मुलांचे डोळे पाणावले. त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई दिसली असावी. कदाचित त्या मुलांना आपली आई वाटली असेल आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते. इतक्यात शाळेतून आणखीन काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन म्हणजे जखम बरी होण्यासाठी लावण्याचे औषध, एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईंच्या जखमा स्वच्छ केल्या. जखमी मुलींच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधली. गाडीवानाची बायको वेदनांनी विव्हळत होती. विव्हळणे म्हणजे कळवळणे. कदाचित त्या बाईंच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे, कारण तिच्या अंगावरती संपूर्णतः उसाचे भारे पडले होते. त्यामुळे तिचे हात कदाचित फ्रॅक्चर झाला असावे. इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली. विद्यार्थ्यांनी ती थांबवली. तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य म्हणजे प्रसंगाचे गंभीरता किंवा गंभीरपणा लक्षात घेऊन त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्सप्रमाणे वापरायला दिली. त्या तरुणाच्या मोटरसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला. म्हणजे इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने जात होती आणि ती प्रसंग सावधान लक्षात घेऊन त्या गाडी ॲम्ब्युलन्सप्रमाणे वापरायला दिली आणि लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला. समोरून येणारी वाहने बाजूला होत होती, कारण ती ॲम्ब्युलन्सप्रमाणे गाडी झाली होती आणि येणारे वाहने ते बाजूला होत होती. जखमी मायलेकी, गाडीवान, एक तरुण, शिक्षक आणि 4 विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली. म्हणजे जखमी झालेले मायलेकी, गाडीवान, एक तरुण, शिक्षक आणि 4 विद्यार्थी असे ते ग्रामीण रुग्णालयाकडे निघाले. इकडे अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे गेलेले बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले. म्हणजे जो घडलेला जो प्रसंग आहे, जो अपघात आहे, तो अपघात याची बातमी कळताच पुढे गेलेले जे गाडीवान आहेत ते मागे आले. त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलांसह हळूहळू मार्गी लावली. मार्गी लावणे म्हणजे नीट व्यवस्थित करणे. पलटी झालेली गाडी ती नीट व्यवस्थित मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयात पोहोचले. त्याच्यासोबतचे काही जे गाडीवान पुढे गेले होते ते रुग्णालयामध्ये पोहोचले. त्या 2 तरुणांनी कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्यानेही तेही रुग्णालयात पोहोचले. म्हणजे जे 2 तरुण आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, त्या 2 तरुणांनी
कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्यानेही तेही रुग्णालयात पोहोचले. कर्ज म्हणजे ऋण, उसनवारी म्हणजे उसने पैसे घेणे. कर्ज आणि उसनवारी अगोदरच असल्याने खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती. म्हणजे खचणे म्हणजे मनाने पूर्णतः कोलमडणे. तो आधीच कर्ज झाला होता. कर्ज किंवा उसने पैसे घेतल्यामुळे तो मनाने पूर्णतः खचला होता. कारखान्याचे अधिकारी त्याच्या जखमी कुटुंबाला धीर देऊन म्हणाले, घाबरू नका, तुमच्या मदतीला किती लोक आले आहेत पहा. असं तो धीर देत, गाडीवानाला धीर देत कारखान्याचे अधिकारी सांगत होते. गाडीवान गोंधळला होता. त्याच्या पाठीवर हात ठेवत शिक्षक म्हणाले, तुमची बायको जिवंत आहे. हीच लाख मोलाची गोष्ट आहे. कारण गाडीवान हा खूप गोंधळलेला होता आणि त्याच्या पाठीवरती शिक्षक हात ठेवून तुमची बायको जिवंत आहे असं आणि हीच लाख मोलाची गोष्ट आहे असं धीर देत होते. काळजी करू नका, त्या लवकर बऱ्या होतील असं ते धीर देत होते. कारखान्याचे अधिकारी म्हणाले, दवाखान्याच्या खर्चाचे आम्ही पाहू, तुझ्या कामाचेही पाहू. असं ते अधिकारी देखील, कारखान्याचे अधिकारी देखील म्हणजे सगळे त्यांना धीर देत, त्या गाडीवानाला धीर देत होते. तुला आणखीन काही हवे असल्यास सांग, हेही म्हटले. धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंदके म्हणजे रडताना तोंडातून जो येणारा आवाज आहे तो आवाज म्हणजे आवरेना म्हणजे थांबत नव्हते. अधिकाऱ्याच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्याचे गुरुजीचे पाय धरणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे, पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कारण जो घडलेला प्रसंग आहे तो प्रसंग पाहता सगळ्यांनी त्यांना मदत केली. कारखानदाराचे अधिकारी असतील, शिक्षक असतील, 2 तरुण असतील, या सर्वांनी त्यांना मदत केली आणि त्यांचे गाडीवानाने कृतज्ञता व्यक्त केली. ज्या 2 तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते. त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. म्हणजे ते 2 पत्रकार होते आणि सरळ ही बातमी पेपरमध्ये छापून दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाचे पत्र पाठवले. प्रसंग सावधान लक्षात घेऊन त्यांनी त्या गाडीवानांना मदत केली आणि त्यामुळे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभिनंदनाची पत्रे पाठवली जाऊ लागले.